सह्याद्रीच्या घनदाट जंगलाच्या कुशीत वसलेले एक पवित्र ज्योतिर्लिंग, भगवान महादेवाचे जागृत देवस्थान म्हणजे श्री क्षेत्र भीमाशंकर. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये वसलेले भीमाशंकर हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग मानले जाते. इथला परिसर जितका धार्मिक आहे तितकाच निसर्गरम्य देखील आहे. चारही बाजूने पसरलेले घनदाट जंगल, उंच डोंगर, धुक्याने व्यापलेले सह्याद्री आणि पावसाळ्यात खळखळणारे असंख्य झरे यामुळे भीमाशंकरचा अनुभव कायम लक्षात राहतो. नमस्कार मित्रांनो, गाईडवेडा दिनेशमध्ये आपले सरसे स्वागत आहे. नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा आपण सह्याद्रीत भटकंती करायला चाललोय, ते म्हणजे भीमाशंकर पर्वतरांगेमध्ये. चला मग जाऊया आपण गणेश घाट मार्गे भीमाशंकरला. कर्जतहून खांडस गावात पोहोचता येते. येथूनच आपल्याला गणेश घाट मार्गे जाता येते. खांडस येथे वाहनांसाठी पार्किंगची सोयही उपलब्ध आहे. खांडस गावातून थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला इथं छोटीशी अशी पार्किंग लागते. बाईकचे इथे 30 रुपये आणि 4 व्हीलर जर असेल तर 50 रुपये घेतले जातात. इथूनच आपल्याला आता पुढे भीमाशंकरकडे ट्रेक चालू करायचे. चला मग आपण जाऊया भीमाशंकरला. रस्त्याला असे आपल्याला छोटे हॉटेल्स बघायला मिळतात. 5 मिनटं ट्रेक केल्यानंतर आपल्याला इथं वन विभागाकडून एक बोर्ड लावलेला आहे. इथे प्रत्येक व्यक्ती 60 रुपये घेतलं जातं आणि इथूनच आपल्याला पुढे जायला रस्ता आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात सह्याद्रीच्या प्रमुख रांगामध्ये वसलेले भीमाशंकर हे हिंदू धर्मातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक पवित्र स्थान मानले जाते. घनदाट जंगल, उंच डोंगर आणि धुक्याने वेढलेल्या या परिसरात भगवान शिवाचे एक प्राचीन मंदिर वसलेले आहे. गणेश घाटातून जाताना आपल्याला खांडस हे पायथ्याचे गाव आहे. तिथून कमीत कमी 7 ते 8 किलोमीटर आपल्याला भीमाशंकरपर्यंत चालायचे आणि कमीत कमी 3 ते 4 तास आपल्याला भीमाशंकरला जायला लागणार आहेत. वाटेमध्ये असे छोटे आपल्याला धबधबे पाहायला मिळतात. मग सुंदर वातावरण आहे. आज पाऊस जास्त पण नाही आहे, परंतु वातावरण बघाल खूप सुंदर आहे आणि आजूबाजूला ग्रीनरी खूपच छान दिसून येते. पंधरा मिनिटाच्या ट्रेकनंतर गणेश मंदिरापाशी पोहोचलेले आहेत. या मार्गे जाताना गणेश घाट ह्याच मंदिरामुळे म्हटले जात असेल. भीमाशंकर मंदिराच्या परिसराभोवती पसरलेले घनदाट जंगल या ठिकाणाचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य आहे. हा परिसर भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये पसरलेल्या जंगलात विविध प्रकारचे वन्यजीव, पक्षी, वनस्पती आढळतात आणि या जंगलाची खास ओळख म्हणजे महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू. गणेश मंदिरात आपण दर्शन घेऊन आता आपण पुढचा ट्रेक चालू केलेला आहे. जाताना आपल्याला पदरवाडी ना पदरगड हे दोन्ही लागणार आहेत. हा जर ट्रेक बघायला झालं 3 टप्प्यात करता येईल आपल्याला. पहिला टप्पा आपल्याला पदरगड तिथे करणार आहे. दुसरा टप्पा आपला पदरवाडीपासून चालू होतो. तिसरा टप्पा डायरेक्ट वरती. दगडी पॅच लागलेले, दम पण खूप लागला आता. ना भाई नॉन स्टॉप भाग रहे हैं. अब आए. हाँ, वो नहीं रुकेगा भाई. कोण सोडल्यानंतर आपल्याला एक वन विभागाची चौकी लागते. तिथे प्रत्येक व्यक्तीचा आपल्याला 60 रुपये कर आकारला जातो भीमाशंकरला जायचं. रस्त्याला असे आपल्याला छोटे वॉटरफॉल बघायला मिळतात. खूपच छोटा आहे परंतु मस्तपैकी.
मित्रांनो आपला मित्र भेटलेला इथं खेकडा बघा दोन्ही पांगड कसं हे करतो पकडायला गेलो होतो तो चावतोय थांब थांब बघा पकडले सोडून देऊ त्याला पण आता पहिला टप्पा पार केलेला आणि पाठीमागं आपल्याला पदरगड दिसतो तिथून जो नजारा दिसतो खूपच सुंदर आहे. आपण भीमाशंकर ट्रेकचा पहिला टप्पा पार केलेला आपण पदरगड इथे पोहोचलो आहे. समोरच आपल्याला पदरगड दिसून येतो. तिथूनच पुढे गेल्यानंतर आपल्याला पदरगडला जायला रस्ता आहे. थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला इथं विहीर लागते. बहुतेक ट्रेकर इथूनच पदरगडाकडे जातात पण इथून हा रस्ता नाही. समोरून गेल्यानंतर आपल्याला पदरगडला जायला योग्य आणि सोयीस्कर मार्ग आहे. हे बघा विहिरीपासून पुढे आल्यानंतर आपल्याला इथून पदरगडला जायला सरळ सरळ मार्ग आहे. आपण पदरगडला चालू नाही आपण भीमाशंकरला चालू आहे. इथून आपल्याला समोरूनच जायचे. इथून जाताना आपल्याला भरपूर प्रमाणात असे छोटे छोटे धबधबे लागतात आणि खूपच सुंदर आहेत. वातावरण ही खूप चेंज झालेलं आहे. पाठीमागे बघा तुम्ही पूर्ण तर धुका आलं आहे आता. खूपच सुंदर असा नजारा बघायला भेटतो आपल्याला. आता सगळीकडे फॉग फॉग झालेला आहे ना. समोरून पडतो आपल्याला छोटे असे धबधबे म्हणजे वॉटरफॉल. वातावरण बोललं तर खूपच सुंदर झालेलं आहे. सगळीकडे फॉग फॉग झालेलं आहे ना. सगळीकडे आपल्याला भीमाशंकर धुक्यामध्ये हरवलेला दिसून येतो. आता थोडं पाऊसही सुरू झालेलं आहे. खूप मजा वाटते आज. पुढे आल्यानंतर आपल्याला इथं जबरदस्त नजारा बघायला मिळतो. हा बघा पाठीमागे भरपूर प्रमाणात इथे असे धबधबे छोटे छोटे दिसून येतात. धबधबे येत नाही. धबधबे येत इकडे ट्रेकमध्ये आपल्याला भरपूर छोटे आणि सुंदर धबधबे पाहायला मिळतात. खूपच सुंदर धबधबा होता. तिथे आपल्याला पूर्ण डोंगराचा भाग कोसळलेला दिसून येतो. ही जमीन पूर्णतः धसली आहे खालच्या साईडला. हे बघा पूर्ण डोंगराचा भाग इथं असा खाली कोसळलेला आहे. पूर्णतः माती आणि दगडगोटे खाली आलेले आहेत. तिथे आपण जास्त थांबून जमणार नाही. आता जोराचा पाऊस चालू झालेला आहे. खूपच पाऊस येते. रस्त्यात आपल्याला भरपूर प्रमाणात हे बैल आणि गाई म्हणजे गुरे भेटलेले आहेत. चाल मावशी कुठल्या तुम्ही? पदरवाडी. अच्छा मग दररोज खालून येता का वरती? हा का आज पाऊस जास्तच आहे ना. पाऊस जास्तच आहे ना म्हटलं. जास्त पाऊस आहे. रावल्यावरती भरपूर पडा पाऊस. हा का पाऊस खूप आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला अशी झाडं पडलेली दिसून येतात. कारण खूप इथं वारा लागेल होतो आणि पाऊस खूप मोठ्या प्रमाणात बघा येतो. प्रत्येक ठिकाणी अशी झाडं पडलेलं बघतो आपल्याला. घनदाट जंगल लागलेले आहे. तेवढंच घनदाट पाऊसही पडतोय. खूपच जोराचा पाऊस सुरू झाला आता. हे बघा आजूबाजूला बघत असाल
खूप मोठी झाड आहेत. अरे अरे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही खांडस गावातून गणेश घाट मार्गे भीमाशंकर जंगल ट्रेक करत आहोत. जंगल ट्रेकसाठी आम्ही गडवेढा दिनेश सर यांच्यासोबत हा ट्रेक करत आहोत. तर हा ट्रेक आमच्यासाठी एकदम अविस्मरणीय होता आणि असंच तुम्हालाही गडकिल्ल्यांशी कनेक्ट होण्यासाठी आणि गडकिल्ल्यांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी नक्कीच गडवेढा दिनेश या चॅनेलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक आणि फॉलो करा. थँक्यू. आपण दुसरा टप्पाही पार केलेला. आता आपण पदरवाडी इथे पोहोचलो. नाही तर काही छोटे छोटे हॉटेल्स आहेत. सॅटर्डे संडे ते नेहमी चालू असतात. आता आपल्याला पाठीमागं जो दिखावा दिसतो हा बघा, खूपच सुंदर. आता इथूनच आपल्याला वर जायचे. आता आपल्याला तिसरा टप्पा लागलेला ना, तो खूपच खडतर आहे आणि इथून पूर्णतः चढाव आहे. तर संपूर्ण चढावचा भाग लागणार आहे आपल्याला. कमीत कमी 1 तास आपल्याला असा चढायचा भाग राहणार आहे. संपूर्ण चढावचा भाग आहे आणि आता दमी खूप लागलाय. उभ्या पावसात पण तुम्ही बघू शकता घामाच्या धाऱ्या आपल्या अंगातून वाहतात. थोडा आराम करूया, नंतर पुढे जाऊया. थोडं वर आल्यानंतर आपल्याला पदरवाडी आणि इकडं पदरगड दिसतो. त्यातला नजारा बघाल, खूपच सुंदर आहे. जरा चढायचा भाग होता. तर इथून आपल्याला सरळ जेव्हा इथून माणसे येताना इथून तिकडे वरती जायचे. खूप बरं वाटतं. आता 1 तासाची चढाई होती. इथं पूर्ण चिकाटीचा भाग आहे समोरच. इथूनच आपल्याला वर जायचे. मित्रांनो, भयानक असं जंगल लागले. वातावरण पण सगळीकडे फॉग फॉग झालेलं आहे. हे बघा, आपले मित्र आपल्याला टाकून पुढे गेलेले आहेत. आपण एकटाच आता चाललोय. अरे कुठे आहेत? अरे असे कसे मित्र तुम्ही? मला काहीच दिसत नाही समोरचा. इथे खूप दुःख आहे.
आपले मित्र पुढे गेलेत आणि ह्या धुक्यामध्ये आता ते कुठे आहेत त्यांना शोधावं लागेल आपल्याला. बापरे कसला जंगल आहे, खूपच घनदाट जंगल आहे आणि इथं सगळीकडे फॉग झालेलं आहे आणि थोड्याच वेळात पाऊसही चालू होणार आहे. कारण आता चिमचिम पाऊस चालू झालेला आहे, खूप मस्त वातावरण झालेलं आहे. मित्रांनो, जरी घनदाट जंगल असेल ना तरी वातावरण खूप छान आहे ना, खूप मजा वाटते. आज जो 1 तासाचा चढाईचा पेच होता तो खूप आपल्याला डेंजर गेला. आलो तिथून थोडा आराम केला पहिले, नंतर पुढे आलो. आल्यानंतर जो नजारा बघितला खरंच खूपच सुंदर होता. दलदलीचा भाग दिसला का समजून जायचं आपण आत्ता मंदिराच्या जवळ पोचत आहोत. रस्ता कुठं नाही, अरे बापरे, हा बघा हा रस्ता आहे आपला. थोडा चिखल येते. आता कमीत कमी अर्ध्या तासात आपण भीमाशंकर देवस्थान आहे तिथे पोचणार आहोत. जसं आपण जवळ येत चालू आहे तसं दुःख आणखीनच वाढत चाललं. हे बघा पाठीमागे सगळीकडेच आपल्याला दुःख दिसून येतं. फायनली असं कुंपण दिसलं का समजून जायचं आपण भीमाशंकरला पोहोचलेलं आहे. बाजूलाच वन विभागाने काही उद्यान केलेलं आहे, खूपच छान आहे ते पण धुक्यामुळे आपल्याला ते आपल्याला बघायला भेटत नाही. पाचच मिनिटात आपण मंदिरापाशी पोचणार आहोत. थोडा इथे जंगल पॅच आहे. फायनली मित्रांनो आपण भीमाशंकर इथे पोहोचलेलो आहे. खूपच गर्दी आहे आज. आपण मुखदर्शन घेणार आहेत. बघत असाल खूपच मोठी लाईन आहे. तो बोलला आला नाही घेत. आज खूपच गर्दी आहे त्यामुळे आपण मुखदर्शन घेणार आहोत. पौराणिक कथेनुसार कुंभकर्णाचा पुत्र भीम याने ब्रह्मदेवाची कठोर तपस्या करून प्रचंड शक्ती मिळवली. त्यानंतर त्याने देव, ऋषी आणि मानवावर अत्याचार सुरू केले. भीमाने शिवभक्त कामरूपेश्वर राजाला कैद केले. कारागृहात ही राजाने मातीचे शिवलिंग बनवून भगवान शिवाची भक्ती सुरू ठेवली. राजाने पूजा थांबवण्यास नकार दिल्यावर भीमाने शिवलिंगावर तलवार उगारली. त्या क्षणी भगवान शिव प्रकट झाले आणि भीमाचा वध केला. देवांच्या विनंतीवरून भगवान शिव याच ठिकाणी ज्योतिर्लिंगाच्या रूपात स्थिरावले आणि हे स्थान पुढे भीमाशंकर ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध झाले. मित्रांनो गर्दी खूप आहे त्यामुळे आपल्याला फक्त मुखदर्शनच भेटलंय. इथूनच आपण जे गुप्त भीमाशंकर आहे तिकडे चाललोय. गुप्त भीमाशंकरला जाताना आपल्याला भीमा नदीचं उगमस्थान लागते. पहिले आपण तिथे जाणार आहोत, नंतर आपण गुप्त भीमाशंकर करून पुन्हा येणार आहोत. त्रिपुराचा वध केल्यानंतर भगवान शिवांच्या शरीरातून वाहिलेल्या घामाच्या धारामधून भीमा नदीचा उगम झाला. येथून उगम होऊन ती शिवलिंग येथे प्रकट पावते. पुन्हा तिथून गुप्त होऊन ते गुप्त भीमाशंकर येथे प्रकट. त्या पाठीमागे तुम्हाला प्राचीन असे मंदिर दिसून येते. मंदिरामध्ये गणपतीची मूर्ती, शिवपिंड आणि जुन्या अशा प्राचीन मूर्त्याही आपल्याला पाहायला मिळतात. बाजूलाच आपल्याला भीमा नदीचं उगमस्थान आहे, तोही मी तुम्हाला दाखवतो. हे भीमा नदीचे उगमस्थान आहे. समोरच आपल्याला भीमा नदीची प्राचीन अशी मूर्ती दिसून येते. इथे 3 शिवपिंड आणि भीमा नदीचे उगमस्थान. येथूनच भीमा नदी उगम पावते आणि जिथे ज्योतिर्लिंग आहे तिथे पुन्हा उगम पावते.
ओम नमः शिवाय. मित्रांनो, भीमा नदीचं जिथं उगम स्थान आहे तिथे गेलेलो आपण. तिथे भीमा नदीचं आपण दर्शन घेतलं आणि आता आपण चाललोय गुप्त भीमाशंकरला. जेवढा भीमाशंकर आपल्याला बघता येईल तेवढं आपण बघणार आहोत. पण वातावरण बघाल तर सगळीकडेच धुकंच धुकं आहे, काही समोरचं दिसत नाही. परत आपल्याला इथून 4 तास खाली उतरायला लागणार आहेत. परत बदलापूरला आपल्याला जायचे. का आपण गणेश घाटातून आलो ना, उतरणारही आपण गणेश घाटातच आहोत. आता काही पर्यटक समोर चाललेत. समोर आपल्याला धुकंच धुकं दिसून येतं. जोराचा पाऊस सुरू झाला आहे, खूपच खतरनाक पाऊस आहे. आणि तुम्ही बघाल समोर तर काही दिसत नाही, धुकाही खूप आहे. गुप्त भीमाशंकर जाताना आपल्याला एक आजोबा भेटलेलं दाखवतो मी तुम्हाला. हा बघा, ऋतिक रोशनचा जादू. याला आता सूर्यप्रकाशाची खूप गरज आहे. मंदिराच्या पाठीमागेच आपल्याला एक ब्रिज दिसतो. तिथूनच आपल्याला गुप्त भीमाशंकरला जायला रस्ता आहे. ब्रिजच्या इथूनच एक ओढा येतो, तिथूनच आपल्याला गुप्त भीमाशंकर आहे तिकडे जायला रस्ता आहे. हा बघा, इथे हा ओढा आहे. हा छोटा ओढा पार करून आपल्याला जायचे. पाऊस जास्त असेल तर येऊ नका, कारण ओढ्याला खूप पाणी असते. पाऊस थोडा कमी झाला म्हणून आम्ही आलो. जाताना आपल्याला आणखी एक छोटा ओढा लागतो. तो पार केल्यानंतर आपल्याला एक छोटं मंदिर लागतं. पुन्हा तो ओढा पार केल्यानंतर आपल्याला गुप्त भीमाशंकर जे शिवपिंड आहे ते जाणार आहोत. आपण बघायला पाहिजे ऑनलाईन बुकिंग करून. आणखी एक छोटा धबधबा लागला आपल्याला. अर्ध्या तासाच्या ट्रेकनंतर आपण येऊन पोहोचलोय गणपती मंदिराकडे. गणपतीच्या मंदिरापासून आपण खाली उतरल्यानंतर लगेच आपल्याला जे गुप्त पवित्र असे स्थान आहेत ते बघायला मिळणार आहे. पण गुप्त भीमाशंकर इथे पोहोचलेलो आहे. इथे खालच्या साईडलाच जे प्राचीन असे शिवपिंड आहे. हा ओढा लागतो आपल्याला, तो पार करून जायचे. खालच्या साईडला ते पिंड आहे. गर्दी खूपच आहे. आता इथे आपण खाली जाऊन दर्शन घेऊ.